रामकृष्ण हरी मंडळी, आज आषाढी एकादशी. आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज सकाळपासूनच वातावरण खूपच सात्विक होते आणि प्रसन्नशील पण होते. सकाळी रांगोळी वगैरे काढून विठू रुक्माईची पूजा वगैरे करून हातात विठोबा रुक्माईची मूर्ती, मनात भक्ती आणि चेहऱ्यावर एक समाधान. आम्ही सकाळी 10 वाजता छत्रपती संभाजीनगर येथून निघालो छोट्या पंढरपूरमध्ये जाण्यासाठी. एक दिवसीय पायवारी सोहळा छोटे पंढरपूर. सर्व दिंड्या मागून दिंड्या येतच होत्या आणि आज आतुरता होती फक्त विठुरायाच्या दर्शनाची. तर वारी फक्त करायची नसते, तर ती जगायची पण असते आणि अनुभवायची पण असते. आज वातावरण खूपच भक्तिमय झालं होतं. त्याच्यानंतर आम्ही विठुरायांचं भजन वगैरे करत चाललो होतो. चालता चालता मैत्रिणी वगैरे कुणी सोहळ्यामध्ये फुगडी वगैरे खेळण्यासाठी आतुरता होते. त्याच्यानंतर आम्ही एक ठिकाणी आम्ही सर्व मैत्रिणींनी फुगडी वगैरे खेळली आणि परत आम्ही निघालो छोट्या पंढरपूरकडे. आणि शेवटी ज्या गोष्टीची आतुरता होती, आमचं विठ्ठल रुक्माईचं दर्शन वगैरे झालं.